पिंट्या, बासुंदी कडवून झाली. आपले राजकुमार आलेत माशाचा डोळा फोडून. अरे आले का? अरे कडवून झाली, थोडी टेस्ट पण करून झाली. बघतो. अरे मामा नको. अरे तुम्ही ती मुलगी बघायला गेलो होतं, त्याचं काय झालं? त्याचं काय झालं म्हणजे काय? उत्तमच झालं असणार. आपल्या राजकुमारांनी राजकुमारीला एका भेटीत गारद केलं असणार. होणारा सासऱ्यांचा गड सर केला असणार. मेलॉर्ड, कोण आहे? तुलाच म्हणतोय. मेलॉर्ड, आपले दादा महाराज कुठे? रिक्षावाल्यांची खिंड लढवतात की काय? मी तेच सांगतोय, तुम्ही जरा दमानी घ्या, शांत व्हा. आता कसली शांतता? आता लग्न ठरणार बाबा तुझं. नवीन मुलगी घरात येणार, ती मधुरा. तिच्या गाणं सगळं असं घर भरून जाणार सुरांनी तिच्या. काय हो? अरे भरून येणार म्हणजे काय? 1-2 वर्षांत नातू येणार. मग काय सगळीकडे दंगा. दारात ह्या चपला कोणी उपड्या ठेवल्या आहेत? दादा मामा, अरे डोकी ठिकाणावरती नाहीयेत. चपला तरी सरळ ठेवा जरा. ह्या अशा उलट्या चपला ना, उलट्या पायाची भूत वापरतात, भूत. या अशा दारातच उलट्या चपला ठेवल्या तर लक्ष्मी येईल कशाला घरात? आदित्य, काय झालं? अरे वास कसला येतोय घरात? अरे पिंट्या, दादा काय विचारतोय? मला काय माहिती त्याला कसला वास होत. चपला नाही. काय काय चकली नाही. कसला वास येतोय? अरे एक तर तू चपला उपड्या ठेवतोस आणि उत्तर पण देत नाहीस. नॉनसेन्स. अरे बासुंदी वास आहे. काय दिवाळी आहे का आज घरात? अरे दादा, ते तुम्ही मुलगी बघायला गेलेलात ना, म्हणून ते गोड वगैरे केलंय. तोंड गोड. अच्छा, म्हणून जर का हा मेन्यू केला असेल ना, तर मोरीत ओतून द्या ती बासुंदी आणि कारल्याचा रस करून वाढा पानामध्ये. आता दादा, पाणी देऊ का थोडं? नको. थंड. गोडभर विष असेल ताण. दादा, तू ना जरा एक. काय झालं? अरे मामा, काय व्हायचंय? लग्न मोडलं, मुलगी धुतकारली त्यांनी. तिला काय म्हणे, विलू नावाचा कोणीतरी एक प्रियकर आहे आणि त्या विलूने हॉटेलमध्ये अचानक येऊन गुप्तपणे ह्याच्या कानामध्ये सांगितलं की लग्न जमत असताना माझं नाव घे आणि जमत असलेलं लग्न मोडून टाक. हा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर का शक्य असेल तर तुझ्या दादा मामाच्या अब्रूची धिंड काढ, तर तुझं प्रत्येक कल्याण होईल वत्सा. नाही मामा, मी नाही. कसं? ती मुलगी वाईट चालीची होती, तिचं कुठे लफडं होतं की नाही ह्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. असेलही ती. मला फक्त एक गोष्ट कळत नाहीये की हे सगळं तुला अचानक तिकडे कोणी सांगितलं? मी तिथं जे काही सांगितलं ते खरंच खोटं नव्हतं. अरे पण ते मला कधी आणि कसं कळलं हे मी नाही सांगू शकत. सॉरी. बरोबर आहे. ह्याचं कारण तू तेव्हाही खोटं बोलत होतास आणि आताही खोटंच बोलतोस अजून. काही नाही. जोपर्यंत तू काय आहे ते खरं खरं सांगत नाहीस ना, तोपर्यंत ह्या घरातलं कोणी पाण्याचा थेंब सुद्धा पिणार नाही आत्तापासून. बासुंदी म्हणजे ते कुठं पाणी असतं? बासुंदी प्यायला काय हरकत आहे? हे अरे सांगू टाक ना खरं कारण, नाहीतर ती बासुंदी फ्रीज मध्ये ठेवून आईस्क्रीम करून खायला लागेल दुसऱ्या दिवशी. म्हणजे माझी काय हरकत नाही, पण म्हणजे बघ ना काय.
तुला ती मुलगी आवडली नव्हती का तुझं प्रेम आहे कुणावर? माझं कुणावरही प्रेम नाहीये. किती वेळा सांगू? बेटू माझ्यावर पण नाही. डॅडू असं कधी होईल का? शक्य तरी आहे का? यायला माझी शोन होती. बस बस बस. तू प्लीज विषय नको हं बदलूस. आणि तू रे लेकीवरचं प्रेम जरासं आवर्त घे. हे सगळे तुझ्या लाडाचे परिणाम आहेत. आणि काय ग कुठे गेला तुझा तो आतला आवाज? नाही मगासपासून प्रत्येक गोष्टीला हो हो म्हणत होतीस ना. घरी आल्यावर अचानक असं काय घडलं? कोणीतरी लिंबू फिरवलाय माझ्या मुलीवर. शशी मम्मा, मला त्या डॉक्टरशी तेव्हा सुद्धा लग्न करायचं नव्हतं, आत्ताही करायचं नाही आणि फ्युचर मध्ये तर मुळीच करायचं नाही. तिथे काही तमाशे नकोत आणि तुम्हाला त्रास नको म्हणून मी शांत होते. नाहीतर माझं उत्तर नाहीच असणार आहे. का? नाही काय कमी आहे डॉक्टर मध्ये? सांग ना मला. एक कारण सांग नाही म्हणायचं. एक नाही, 4 कारण आहेत. कारण नंबर 1, तो मुलगा फक्त स्वतःचाच विचार करतो. स्वतः सोडून त्याला इतर कुणीही महत्वाचं वाटत नाही. कारण नंबर 2, त्याला फक्त पैसे महत्वाचे वाटतात आणि तो सगळ्या गोष्टी फक्त पैशातच मोजतो. कारण नंबर 3, जेवढी तो पैशाला किंमत देतो तेवढी किंमत तो माणसांना देत नाही. इतर सगळ्या माणसांना तो स्वतःपेक्षा कमी लेखतो. आणि कारण नंबर 4, त्याच्या खिशात किती लाखो करोडो पैसे जरी असले तरीही त्याच्या मनामध्ये 4 पैशाचे सुद्धा इमोशन्स नाही. हे सगळं तुला एका मीटिंग मध्ये कळलं? हो. ही मुलगी आहे का डिटेक्टिव्ह? तू आता जी सगळी कारणं दिलीस ना, एक्झॅक्टली याच सगळ्या कारणांसाठी मी डॉक्टर सुयश पटवर्धनला तुझ्यासाठी निवडले. कारण नंबर 1, जो माणूस स्वतःचा विचार करतो फक्त तोच माणूस आयुष्यात मोठा होऊ शकतो. कारण नंबर 2, सुखी आयुष्य जगायला पैसा लागतो आणि फक्त पैसाच महत्वाचा असतो. कारण नंबर 3, किंमत पैशाला असते या जगात, माणसाला नसते. आणि माणसाची किंमत तेव्हाच वाढते जेव्हा त्याच्या खिशात पैसे असतात. कारण नंबर 4, मनातल्या इमोशन्स बद्दल तुझे काय बोलतीयस ना, त्या इमोशन्सना किंमत नसते. इमोशन्सनी पोट भरत नाही बाळा. इमोशन्स, भावना, प्रेम बीम या फडतूस गोष्टींनी ना कुणाचं भलं झालंय ना कधी होणार. कळलं? तेव्हा तुझं लग्न याच मुलाशी होणार आहे आणि ही काळ्या दगडावरची रेष लक्षात ठेव. जनरली डॉक्टर लोकांचे रिपोर्ट काढतात, पण इथे तर सैनी आणि तू त्या डॉक्टरचाच रिपोर्ट काढला. नाही तू तर हुशार आहेच, पण आपली पोरगी पण सॉलिड हुशार आहे. तुझी पोरगी जर का खरंच हुशार असती तर आयुष्यभर अशी जेमतेम पास झाली नसती. म्हणजे ह्या सगळ्यात तिचं डोकं नाही. हे सगळं कोणीतरी तिच्या डोक्यात भरवलंय आणि ती व्यक्ती नेमकी कोण आहे हे कदाचित मला माहितीये. त्याच्या तर आता तू फक्त नाव बोल, फक्त नाव बोल. नाही त्याच्या तंगड्या तोडून त्याच्या घशात घातल्या आणि हात तोडून त्याच्या, तर नावाचा ना शशी नाही मी. बोल तू फक्त. कशाला? काय गरज आहे या सगळ्याची? अरे असं कसं बोलते तू? जरा विचार. शशी, ज्या व्यक्तीच्या बोलण्याचा आपल्या लेकीवर एवढा परिणाम होतो त्याला असं हाणून पाडायचं? मग काय करायचं? अशी प्यादी मारून नसतात टाकायची, अशी प्यादी चालवायची असते. नाही मला माहितीये हा आपल्या वाटेतला काटा आहे, पण आता याच काट्याने काटा काढायचा. मग मी काय करू? बोल. तू काहीच नाही करायचं. आता यापुढे जे काही करायचं ते मी करणार. मला फक्त कळू दे जो चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय तो तोच आहे की नाही.
हॅलो हॅलो, जरा हळू. परिस्थिती गरम आहे जरा आज इथे. इथे पण पूर्ण घराचा ना प्रेशर कुकर झालाय आणि मला मस्त शिट्ट्या माराव्याशा वाटतात. कॉनकेस आहेस तू. ए पण माझ्यामुळे वाचलायसा आज तू. शादी नाही बर्बादी होने वाली थी मिस्टर. मी जर का नसते ना तर तुझा बँड वाजला असता. म्हणजे आधी तुझ्या लग्नातला आणि नंतर तुझ्या आयुष्याचा. हो ना ग. अगं म्हणजे त्यासाठी तुला किती वेळा थँक्यू म्हणावं हेच कळत नाही मला. तू नसतीस ना तर ती मुलगी गळ्यात पडलीच असती माझ्या. पण त्या आधी तोंडावर पडली. पण जरा आधीच केलंस बरं का तू. अति काय त्यात? तुला वाटेल ते बोलत होती ती. आधी काय चम्या नंतर गुळचट वगैरे. आणि तुला जर का कोणी काही बोललं ना तर मी त्याला असाच त्रास देणार कायम. का पण माझ्यासाठी एवढं सगळं कशाला? कारण तू ऑसम आहेस ना. का पण माझ्यासाठी इतकं का? ठरवून काही केलं नसेल कदाचित, पण नकळत सुद्धा तू इतकं केलंयस ना माझ्यासाठी की मी तुझ्यासाठी काय वाटेल ते करू शकते. खरं तर मी तुला फ्रेंडशिपचे फंडे देत होते. तुझ्याकडनंच मी खऱ्या मैत्रीचा अर्थ शिकलीये. सई खरं सांगू, मला वाटायचं की माझ्या मामांशिवाय जगात कुणीच माझा इतका विचार करू शकत नाही ग. त्यांच्यासारखा मला मित्र मिळणं अशक्य असं वाटायचं ग मला. पण इतक्या कमी वेळामध्ये तू माझी खूप जवळची झालीस. इतकी की मला खूप ऑसम वाटायला लागलंय. तू खूप महत्वाचा भाग झालीस माझ्या आयुष्याचा. तू सुद्धा माझ्या आयुष्याचा खूप महत्वाचा भाग झालास. की आपल्या दोघांमध्ये जर का कोणी आलं ना तर कुणाशी व्हिडिओ चॅट करत होतीस का? नैना बरोबर बोलत होते मी. झाला ठेवला पण संपला फोन. अच्छा, नैना. नैना का? रॉंग नंबर. छान आहे. काय? वॉलपेपर तुझा छान आहे. अच्छा सई, मला एक कॉल करायचा होता. लावून देतेस का चंदूला? तुझ्या मोबाईल वरून कर ना. माझा फोन स्विच ऑफ झालाय आणि चार्जर सुद्धा सापडत नाहीये. लाव ना प्लीज. ओके. थँक्यू. माझ्यासाठी जरा प्लीज ज्यूस आणशील? आत्ता? अगं मम्मा. नाही मला ना जरा गरगरतंय, बरं वाटत नाही. सकाळपासून मी काहीच नाही ना खाल्लंय आणि यू नो त्या हॉटेलमध्ये मला काही नाही गेलं. प्लीज. ओके तू बस, मी आणते. तू बस. मेकॅनिक, सो मिडल क्लास. किती फोन करायचे, उचलतच नाहीत फोन हे. काय शाबास. दादा मामा, अरे आता तरी तुझा निर्जळी उपवास आणि राग दोन्ही सोडणार आहे. हात जोडून सॉरी, कान पकडून सॉरी. नाही मला ह्याचा राग येत नाहीये की तू तिकडे चार चौघात लोकांच्या समोर माझ्या आबरूचे दिंडवडे निघाले. मला वाईट ह्याचं वाटतंय की तू खोटं बोललास माझ्याशी, माझ्यापासून गोष्टी लपवतोयस तू. हे सगळं तुला ते अचानक कळलं कुठून?
या आधीच माहिती होतं तुला आणि तू सांगितलं नाहीस माझ्या विश्वासघात केलायस तू माझा. घात झाला. अरे दादा, विश्वासघात झाला. काय झालं? आधी मला सांग, आज काय झालं? त्या कर्व्यांबरोबर काय बोलणी झाली? कसली बोलणी व्हायची आहेत? ती मुलगी आली आणि ह्यानी काहीतरी तिला बोल लावले आणि लग्न मोडून टाक. ब्रह्मदेवा, या ब्रह्म्याना ब्रह्म संकटापासून वाचवलंस तू. म्हणजे अरे आज मी डोंबिवलीला गेलो होतो, माझं व्याख्यान होतं. अर्थशास्त्राला काय अर्थ आहे? आता देशामध्ये जे अर्थकरण चाललेलं आहे त्या बरं पुढे. हा, आता तिकडे गेलोच होतो तर माझ्या जुन्या मित्रांना भेटलो. हा, म्हणून सहज म्हणून मी एक कर्व्यांचा विषय काढला. मग अरे एका मित्राने तर त्या मुलीची कुंडलीच मांडली समोर. त्या मुलीचा एक बॉयफ्रेंड आहे विलू नावाचा. अरे मिलाप नगर ते लैला मजनू म्हणून दोघेही फेमस आहेत. अरे तिथल्या भिंतीवर मधु विलू हृदयात बाण, मधु विलू हृदयात बाण, मधु विलू हृदयात बाण, बरं पुढे. असं सगळीकडे लिहिलेलं आहे. अरे मी फोटो पण काढून आणलेत, हे बघ. म्हणजे आधी खोटं बोलत नव्हता तर. म्हणजे मामा वकील आणि भाचा डिटेक्टिव्ह. म्हणजे आदित्य, तुला हे आधीपासूनच माहिती होतं? आधीपासून नाही. मग कधीपासून? नाही, सांग. आता तुला सांगायलाच पाहिजे. कोणी सांगितलं तिच्याबद्दल तुला? नाही सांग, आत्ताच सांगतो. ठीक आहे. ती फोन वाजला. मला वाटतं बहुतेक त्या मधुविलू त्या बपोरीचा असणार. तिने सॉरी म्हणायला किंवा भांडण उकरून काढायला फोन केलेला. मी बघतो. अरे कुठे हा हॅलो. एक मिनिट. हा हॅलो. हॅलो. हा काय? हा विलूची मधू. सॉरी. काय सॉरी? हा आता सॉरी बिरी म्हणून काही उपयोग नाही काय. हा हे सगळे चिटिंग आहे ना, चिटिंग. हे इकडे नाही करायचं, काही दुसरीकडे. एक्सक्यूज मी, इज दिस द मेकॅनिक? काय मेकॅनिक? मला मेकॅनिक म्हणले. तिला कसं काय माहिती मी मेकॅनिक आहे? तिने पण आपल्या कुटुंबाची माहिती मिळवली का काय? धर बोल तिच्याशी, सांग तिला. नाही, तू आता उचललायस ना, मग तूच बोल. अरे इंग्लिश मध्ये बोलते ती. माझ्यापेक्षा चांगलं तू बोलतोस. अरे इंग्लिश मध्ये. इंग्लिश. हा या येस मेकॅनिक. अँड काय व्हॉट प्रॉब्लेम काय आहे? आय रिपेअर अँड यू निर्लज्ज मॅनरलेस कुठली? वेट अ मिनिट, हुज दिस? पिंट्या अँड दिस फोन माय भाचा आदित्य. कश म्हणजे त्याचा फोन आहे दिस. आदित्य? हा विथ हिज युअर बोलणी टुडे ब्रेकिंग ना. दिस आदित्य फोन. एक मिनिट, तुम्ही जरा मराठीत बोला, जमत नसेल तर. एक मिनिट. जमत नाही वगैरे म्हणू नका. काय? हा देतो मी फोन त्याला. पण मी आदित्यला फोन केलाय, मला त्याच्याशी बोलायचं. त्याला द्या फोन. ते ठीक आहे, तुम्ही त्याच्याशी बोला, एवढं काय नाही. हा जमत नाही म्हणू नका. हा बोल. चांगलं इंग्लिश बोलून वॉच लाव तिची. लाव. हॅलो. हॅलो आदित्य, मी बोलते शर्मिला. शर्मिला? अरे हॅलो. शर्मिला? कोण शर्मिला? शर्मिला बिराजदार. ओ, शर्मिला बिराजदार म्हणजे सईची मामा. हाय काकू, कशात? काकू? मी तुझी काकू वगैरे नाही आहे, प्लीज. ओके, सॉरी मॅम. दॅट्स मच बेटर. बरं ऐक जरा, मला तुला भेटायचं आत्ताच्या आत्ता. आत्ता? हो आत्ता. मला खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. ओके. हा, आणि आपण भेटतोय ते सईला सांगू नकोस. ओके?